हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योष्णा तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज गुरुवार आहे आणि आज रोणीतला शाळेला सुट्टी पण आहे. कारण जे आपले उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, तर त्यांच्या निमित्तानं आज सुट्टी दिली आहे शाळेला. तर आज रोनित घरीच आहे, त्यामुळे सकाळी निवांत स्वयंपाक झाला आहे, जेवण झालं आहे, रोनित खेळायला गेला आहे आणि मी आपले रिकामे कामं करते. ओहोंचं ऑफिस आहे, त्यांना तर काय सुट्टी वगैरे काही नाही किंवा घरून काम पण नव्हतं, त्यांना ऑफिसला जाणं गरजेचंच होतं. तर ते गेलेत ऑफिसला आणि मी कालचं जे माझं रिकामं काम राहिलं आहे, जे माझं आवडतं काम आहे आर्ट अँड क्राफ्टचं, तर ते करत बसली होती. तर कालचं जे अपूर्ण राहिलं होतं ते आता पूर्ण केलं आहे. काल तर अजिबात वेळ नव्हता, तसल्या तसं ठेवून दिलं होतं, कारण भाजी निवडायला बराच वेळ गेला. मग रोणीचा अभ्यास, आज त्याची हिंदीचा पेपर होता, टेस्ट होती, पण कॅन्सल झाली. आता ती उद्या राहील. तर जे कालचं माझं राहिलेलं होतं ना, ते कंप्लीट केलं आहे आणि मी लावलं पण आहे. नक्की सांगा कसं वाटतंय. तर हे बघा, हे लावलं आहे, मी कंप्लीट केलं, आत्ता बसून कंप्लीट केलं आहे हे पूर्ण. आणि लगेच एंट्रन्स जिथे आहे मेन डोअर इथं, त्याच्या समोरच्या वॉलवर लावलं आहे. माझ्याकडनं थोडं खाली लावलं गेलं, खाली म्हणजे ते बरोबर आहे, पण हे चार्जर जे आहे ना ते थोडंसं त्याला टच होतं आहे. पण असो, त्याला मी स्टिक केलं आहे, त्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. आणि हे ते चार्जर तिथंच असतं, त्यामुळे तर काही प्रॉब्लेम नाही. तर हे बघा कसं वाटतं आहे नक्की सांग. आणि हे सगळं मी हाताने ड्रॉइंग केलं आहे. ही जी बाई आहे ती पण मी हाताने काढलेली आहे, म्हणजे स्केच केलेलं आहे. असं प्रिंट वगैरे असं काही नव्हतं, सगळं ड्रॉ केलेलं आहे. हे वेलकम नाव, परत हे पण ॲक्च्युली जे आहे ना फ्लिपकार्टवर, कदाचित ते वेगळा याचं असेल, कार्डबोर्ड वगैरे वेगळं. हे माझं कार्डबोर्डचंच आहे आणि इथं ना ओपन होतं, म्हणजे कट होतं. पण जर ते कट केलं असतं ना, मग थोडंसं असं ते स्टिक करायला जवळ जातं, कवर करायला, म्हणून मग मी त्याला व्हाईट याच्यानंच कवर केलं. असं पण मागे व्हाईटच आहे, तर ते सेमच दिसलं असतं. तर हे असं बनवलं आहे आर्ट अँड क्राफ्ट. आणि अजून एक बनवते, जे की आता ओलं आहे, थोडंसं ॲरो आहे, आणि हे पण फ्लिपकार्टवरच आहे ऑनलाईन. तर ते पण म्हटलं एकदा करून बघू. पेपर कार्डबोर्ड थोडासा उरलेला होता, तर असा ठेवला असता तर तो लगेच डस्टबिनला गेला असता. तर आहे, तर तोपर्यंत बनवून घेऊ. तर याला पण कवर केलं आहे पूर्ण. आणि याच्यावर जे आपलं सिमेंट, व्हाईट सिमेंट असतं ना, ते फेविकॉल आणि थोडंसं पाणी टाकून याला कवर केलं आहे टेक्स्चरसाठी. तर हे इकडे पण बाकीचे ड्राय करायला ठेवले. याला जे पेपर होते माझ्याकडं ते त्याच्यानं कवर केलं आहे आणि त्याच्यावर ते जे बनवलं होतं सिमेंटचं ते लावलं आहे. आणि हा याच्यावर टेबलवर पसारा खाली मी मांडला नाही, कारण खाली असं होतं की चिकट वगैरे होतं, डाग पडतात, हे कसलं पुसलं जातं. तर हे जे आहे हे असं सेम मी बनवलं आहे. तर बनलं आहे का माहीत नाही, प्रयत्न तर केला आहे. तर हे असं बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अजून एक आहे जे की असं बनवण्याचा प्रयत्न करते. हे जे आहे असं हे बनवणार आहे. तर बघू कितपत बनतं आहे सेम. हे बनवतच होती आणि माझं एक पार्सल आलं आहे आज, जे की मी ऑनलाईन मागवलं होतं फ्लिपकार्टवर. तर ते त्यावेळेला मग मी व्हिडिओ वगैरे शूट केला नाही, त्या म्हटलं निवांत करेल. वस्तू मागवली एक, तर ती तुमच्याबरोबर शेअर करते काय मागवलं आहे ते. तर फ्लिपकार्टवरनं मागवलं आहे मी हे ऑनलाईन. तर याच्यात आहे एअर फ्रायर, जे की मी ऑनलाईन मागवलं आहे. बऱ्याचदा होतं असं की तळण खायची इच्छा नसते, तळायची इच्छा नसते, आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या असताना त्या करायला म्हणजे नाही सांगतात, अहो पण करू देत नाही, नको ऑइली नको, म्हणून ते नाही म्हणतात करायला. तर मग त्यासाठी म्हणून एअर फ्रायर मागवलं आहे ऑनलाईन. आता बट्टी बऱ्याचदा तळूनच करावी लागते, तर कधी कधी जर मग तळायचं नसलं तर मग ते ओव्हनमध्ये
बेटर म्हणजे एअर फ्रायरमध्ये बेटर राहील. बघूया आता कसं आलंय काय आलंय. आधीच काहीतरी दिसतंय काय तुटलेलं. सगळ्यात पहिले मला हे तुटलेलंच रिसीव्ह झालं. आता ते कसलं निघालंय चेक करावं लागेल. अरे सगळं डॅमेज आहे हे सगळं तुटलेलं आहे. हे रिटर्न करावं लागेल. अरे हे खालून सगळं फुटलेलं आहे. हे सगळं तुटलेलं आहे. पूर्ण ब्रेकच झालंय. हे पूर्ण तळा गेलेलं आहे. आणि वरचा पार्टच नाहीये, म्हणजे वरती पॅकच नाहीये, ते ओपन आहे. असं कसं असेल? कव्हरच नाही. हे वरचा पार्ट तुटलेलाच आहे. याला वरती प्लेटच नाहीये काही. असं कसं त्यांनी पाठवलं असेल बरं? हे सगळं डॅमेज आहे. हे सगळं आता रिटर्न करावं लागेल, कारण वरती कव्हर पण काही नाहीये आणि सगळं ब्रेक झालंय. याला असंच पॅक करते. अरे हा ही आहे, पण असून पण काय सगळं तळात गेलेलं आहे. याचे आहे प्लेट्स अशी ठेवायची, पण हे सगळं ब्रेक झालंय, त्यामुळे तर रिटर्न करावंच लागेल. तर लगेच मी रिटर्नची रिक्वेस्ट आता टाकून दिली आहे. त्यांचा कॉलही आलेला, ॲक्सेप्ट पण झालेलं आहे, कारण ते सगळं तुटलेलंच आहे. असं एवढी एक्साइटमेंट होती की येईल आणि काहीतरी बनवेल वगैरे, मस्त पूजा वगैरे करेल त्याची, कारण आपण नवीन वस्तू आणली की त्याची पूजा वगैरे करतोच. पण ते सगळं ओपन करता सगळं तुटलेलं दिसलं. असं रिप्लेसमेंट आता टाकलेली आहे, कारण ते करतील आता. ते त्यांचा फोनही येऊन गेला. त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला मिळेल असं रिटर्न एक्सचेंज ऑफर. रिटर्न आणि एक्सचेंज तर असतंच. आणि आता रोहित आला आहे आणि रोहितचा आता खालचा दातही तुटला आहे. हा बरं झालं की आपोआप तुटला, दवाखान्यात जायची गरज पडली नाही, है ना? वेटने असं केलं आणि तो निघूनच गेला. तो असं उडून आला. हां बघू कुठला तुटला दाखव. हां साईडचा. तुझे खालचे 2 आणि वरचे 2 तुटले होते ना, आता ह्या साईडचा तुटला. ठीक आहे, जा जेवण घे. तर आता परत पॅकिंग करते. ते सगळं पॅक करून आता परत तसल्या तसं ठेवते, म्हणजे त्यांना घेऊन जाता येईल. पूर्ण पॅक नाही करणार, कारण ते पण चेक करतात घेऊन जाताना. मेरी कजिन जो अब्रॉड से आई है सिर्फ कॉस्टली पानी पीती है, पर पानी तो पानी होता है ना। से लेके पानी का टेस्ट बैलेंस रखने वाली मस्त है ये फिट का बिस्लरी। इसका टेस्ट तो सबको मालूम है। नेक्स्ट है ये 80 रुपीज का प्योर वाटर, जो डायरेक्टली हिमालय से आया है। टैप वाटर ये है 180 रुपीज का एपिक वाटर, जो किराया पर गरीब होता है। अच्छा यार पता नहीं। नेक्स्ट है ये 200 रुपीज का सोर्स पेपर, डायरेक्टली फ्रॉम फ्रांस। ये वाला ले सकते क्या? तू ही पी ले। ये पानी के डब्बे थोड़ा किससे आया?
आज रोनीतला सुट्टी होती शाळेला आणि सुट्टीच्या दिवशी घरी असलं आणि जर बाहेर खेळायला गेला नाही, घरातच असला तर दर 2 तासांनी त्याला वेगळं वेगळं काहीतरी हवं असतं. म्हणजे सकाळच्या वेळेला जर भाजीपोळी केली की परत दुपारी ती खायची नसते, मग दुपारी वेगळं पाहिजे, परत थोडा वेळ झालं की दुसरं काहीतरी. तर असं सारखं त्याचं सुरू होतं की काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे. आणि यावेळेला असं स्नॅक्स वगैरे पण काही आणलेलं नव्हतं. रोनीतला खोकला वगैरे पण होता, तर त्यामुळे तर लकीली कालच्या दिवशी पपई आणलेली होती, तर पपई चिरून देत होती त्याला. आता भूक लागलेली होती. मग सकाळी वेगळी भाजी, दुपारी वेगळी भाजी आणि परत आता 2 नंतरून काय देणार दुपारच्या वेळेला. तर मग पपई होती, तर मग त्याला पपई चिरून देत होती मी. तुकडे वगैरे करून देते, म्हणजे जेणेकरून तेवढा वेळ तरी आता परत पुढचे 2 तास तरी शांत राहील. आणि असं असतं की घरात त्याचं शोधाशोध सुरू असतं डब्यांचं. सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळं मिळतंय का नाही, वेगळं मिळतंय का नाही. आणि एक गोष्ट एका वेळेला खाल्ली की दुसऱ्या वेळेला ती त्याला नको असते. तर पपई चिरून दिली होती, पण पपई पाहिजे तेवढी गोड नव्हती, अजिबात गोड नव्हती. त्यामुळे आम्हाला त्याच्यावर थोडंसं असं मीठ टाकून खावं लागलं, जेणेकरून थोडीशी टेस्ट यावी. असंच खाल्लं तर त्याला अजिबात ती गोड नसल्यामुळे ना, अजिबात त्याला टेस्ट वगैरे असं काहीही येत नव्हतं. फिकी फिकीच लागत होती. मागच्या वेळेला एकदा आणली होती, त्यावेळेला खूप छान अशी गोड निघाली होती, पण यावेळेला या 2 छोट्या छोट्या आणल्या होत्या. छोट्या होत्या कदाचित, असं वाटतं की त्या गोड नसतील. असो. तर रोहितला आता पपई चिरून देते आणि त्याबरोबर थोडंसं मीठही देते, म्हणजे ती छान लागेल मीठ टाकून खाल्ल्यावर. रात्र झाली आहे आणि दुपारी व्हिडिओ वगैरे नंतर काय केला नाही, कारण खाली गेली होती मैत्रिणींसोबत आज बऱ्याच दिवसांनी. म्हणजे भेटतो, पण आज जरा वॉकिंग पण केलं थोडंसं, बऱ्याच दिवसांनी वॉकिंग केलं, तर आज पाय पण दुखायला लागले. तर वॉकिंग करायला गेली होती. मग गार्डनमध्ये बसले, थोडीशी गप्पा वगैरे, आणि बराच वेळ झाला. मग तिकडनं आल्यावर आता रोनीची एक्झाम आहे उद्या, तर त्याची परत रिव्हिजन करून घेतली. हिंदीची आहे म्हणून मग परत एकदा रिव्हिजन करून घेतली. आणि माझा आत्ताच जस्ट एक फ्लिपकार्टचं अजून एक पार्सल आलं आहे. तर मी पाणी सारखं गरम करत असते, सकाळी पण घेते, तर पातेल्यात गरम करते. तर फ्लिपकार्टवरनं मग मी ऑनलाईन ते जे पाणी गरम करण्यासाठी असतं हॉटपॉट, ते मागवलं आहे. पहिलं जे मागवलं होतं फ्लिपकार्टचं ते तर खराबच निघालं, डॅमेज निघालं. लगेच टाकली मी रिक्वेस्ट, तर ते आता घेऊन जातील, रिप्लेस करून देणार आहेत ते. आता तो बॉक्स बाजूला ठेवला आहे आणि आता दुसरा आला आहे. आम्हाला ना फ्लिपकार्टचं कूपन मिळालेलं होतं एक, तर ते कूपन कुठं यूज करायचं ना हे चालू होतं सारखं. मग काय घ्यायचं काय नाही, ते कूपन कुठं वापरायचं, म्हणून मग आम्ही ह्या अशा ज्या हे तर घेणारच होती मी, तर म्हणून म्हटलं ऑनलाईन कूपन आहे तर त्यातनं एक एअर फ्रायर मागवलं आणि एक हॉट केटल असते आपली, तर ती मागवली. आत्ताच आली आहे. ओपनिंग व्हिडिओ वगैरे त्याचा केला नाही, कारण आता मी ना जेव्हा ते फ्लिपकार्टचे डिलेवरी करायला आले ना, त्याच वेळेला त्यांनीच व्हिडिओ केला. मी त्यांना सांगितलं की मी ओपन करते, त्याशिवाय तुम्ही जाऊ नका, चेक करते मी आधी माझं प्रोडक्ट जे आहे ते एकदम ओके आहे का नाही, डॅमेज नाही आहे. परत मी लावूनही बघितलं, तर ते होतं आहे की नाही, काम करतं आहे की नाही, ते चेक केलं आणि मगच मग तो व्हिडिओ त्यांनी केला. त्यामुळे मी ओपनिंग व्हिडिओ काही केला नाही. या बॉक्समध्ये आला आहे आणि मी आल्या आल्या लगेच चेक केलं गरम पाणी होतं आहे का नाही म्हणून चेक करून बघितलं. तर मी मेल्टॉनचं मागवलं आहे आणि हे मला 800 रुपयाला मिळालं आहे. 800 रुपयाला आलं आहे हे, तर छान आहे. मी गरम केलं केलं आणि लगेच 2च मिनटात पाणी गरम झालं आहे यामध्ये. तर आवडलं आहे मला, बरेच दिवस झाले घ्यायचं होतंच. त्यात पाणी पण आहे थोडंसं, लगेच गरम झालं आहे, म्हणजे वेळ पण लागला नाही. इव्हन गॅसवर जेव्हा आपण पाणी गरम करतो ना, त्यावेळेला तरी जास्त वेळ लागतो. ह्याला अवघ्या 2 मिनटात पाणी गरम झालं आहे आणि एकदम उकळत होतं. तर मागवलं आहे. लागत असतं पाणी वगैरे गरम करायला. तर चला, रात्र झाली आहे. रोनीतला झोपवलं आहे मी.
त्याला पटकन झोपवलं, अभ्यास घेतला, त्याने जेवण केलं आणि त्याला झोपवलं. माझं पण सगळं आता आवरून झालं आहे. आणि परत ना आज ते मी हँग केलेलं तुम्हाला दाखवलं आणि अजून एक मी बनवलं आहे जे की पूर्ण आहे, अजून पूर्ण बनवलेलं नाही आहे. टेबलवरच मी सगळं मांडलं आहे. खाली जर ठेवलं ना तर खूप जास्त पसारा दिसतो, त्यामुळे इथं टेबलवरच सगळा पसारा मांडला आहे. तर हे असं बनवलेलं आहे. आज सकाळपासून हेच चालू होतं माझं, हे बनवत होते मी. तर हे असं हँग करणार. बघूया, टेबलवरच सगळं पसार आहे. तर उद्या आता ते हँग करेल मी व्यवस्थित. एक ते तिकडे एक दरवाजासमोर हँग केलं आहे आणि आता हे एक कुठं करायचं माहीत नाही, पण करून बघू. आवडतं क्रिएटिव्हिटी तर म्हटलं करावं आणि लावावं. डोअरला लावला आहे, त्यातला एक बर्ड तर गेला आहे, एक पक्षी गायब झाला आहे. तोही बनवून परत एकदा लावते तिथे, म्हणजे ते पूर्ण असं दिसेल. तर चला, आजचा ब्लॉग जो आहे तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, सगळ्यांना गुड नाईट.